माझं नाव गायकवाड संचित रवींद्र. तारीख 4 डिसेंबर 2019. आसाममधील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून सरकारने जारी केलेल्या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टचा म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करत होते. रस्त्यावर उतरलेल्या जवळपास प्रत्येक माणसाच्या हातामध्ये वी अपोज CAA असा पोस्टर झळकत होता. कारण त्यांच्या मते ह्या कायद्यामुळे येणाऱ्या अवैध स्थलांतरित लोकांमुळे आसामच्या संस्कृतीला, आसामच्या भाषिक सौंदर्याला धोका पोहोचणार होता. मग सर, हे सगळं पाहिल्यानंतर मला एका बाजूला आपली संस्कृती जपण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आसामची सर्वसामान्य जनता दिसते व एका बाजूला स्वतःहूनच आपली संस्कृती धोक्यात टाकणारी इतर भारतीय जनता दिसते. व हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो व मला आजच्या स्पर्धेसाठी विषय मिळतो आपली संस्कृती जपताना. सर, आपल्या लिहिलेल्या माइन काम्फ नावाच्या पुस्तकात संस्कृती आणि परंपरा यांचा उल्लेख करत असताना हिटलर असं म्हणतो की मानवी संस्कृतीच्या संस्थापकांना आणि तिच्या रक्षकांना नेस्तनाभूत करून संस्कृतीच हीन लेखणे हे मानवी जातीचे अस्तित्व मानणाऱ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. आणि जर या सुसंस्कृतपणाचा नायनाट झाला तर पृथ्वीवर फक्त रानटी संस्कृतीचे तोडखडे राहतील हे नाकारता येत नाही. ज्यावेळेस जगाला दिशा देणारे भारतीयच पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्वतःला झोकवून देतात व स्वतःच्या बहुआयामी अशा संस्कृतीला हीन दर्जाचं समजू लागतात, त्यावेळेस लोकमत व नीतिमत्ता किती खालच्या थराला गेलेली आहे व किती ढासळली आहे याचं आपल्याला प्रमाण मिळतं. सर, कुठल्याही राष्ट्राच्या अस्तित्वासाठी तेथील लोकांची भाषा, राहण्याची पद्धत, साजरे केले जाणारे सण उत्सव, शिक्षण पद्धती व विचारधारा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टींनाच ओल्ड फॅशन म्हणून डावललं जातं त्यावेळेस प्रश्न निर्माण होतात. सर, आज वाढत असलेल्या जागतिकीकरणामुळे आपण विविध देशांमधील संस्कृतीशी अवगत होतोय, ज्यालाच आपण ग्लोबल कॉस्मोपॉलिटियन कल्चर असं म्हणतो. परंतु दुसऱ्यांचं अनुकरण करता करता आम्ही स्वतःची खरी ओळख विसरतोय का यावर विचार व्हायला हवा. प्रत्येक वेळी न्यूइयरच्या नावाखाली होणारं युवकांचं गैरवर्तन, मादक पदार्थांची तस्करी, संस्कृती भंग करण्यासाठी सक्रिय असलेले पब व डान्स बार ही ह्याच पाश्चात्य विचारसरणीची देण आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. व सर, हे सगळं पाहिल्यानंतर यावर आवर घालण्यासाठी नक्की काय करायला हवं असा प्रश्न ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस 2005 साली महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री असलेले RR पाटील यांनी ह्याच कारणामुळे पब व डान्स बार यांच्यावर घातलेली बंदी आठवते. सर, आज आपली संस्कृती जपत असताना आपण फक्त आपलं राहणीमानच नाही तर आपली सतसत विवेक बुद्धी देखील जागृत करायला हवी, जी आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडेल व भारतीय संस्कृतीकडे आकर्षित करेल. सर, 2023 साली संगमनेर येथे झालेल्या अमृत महोत्सवात ज्यावेळेस अकोले तालुक्यातील आदिवासी पाड्यातील विद्यार्थी वेस्टर्न व हिपहॉप सोडून तारपा नावाच्या आदिवासी नृत्यासाठी प्रथम क्रमांक पटकावतात त्यावेळेस संस्कृती ही नक्की कशी जपायची असते याचं आपल्याला उदाहरण मिळतं. सर, भारतीय संस्कृतीचा पाया असलेली गुरु शिष्य परंपरा ही लॉर्ड मेकवाले ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या एका कायद्यानं संपुष्टात आणली, ज्या कायद्याचं नाव होतं एज्युकेशन ऍक्ट 1835. पण हे सगळं होऊनही आज आपल्या भारत देशामध्ये जवळपास 4-4.5 हजार इतकी गुरुकुल आहेत जी भारतीय संस्कृतीची ओळख पटवतात व त्यामधील एक गुरु गणेशेश्वर आनंदजी नावाचं एक गुरुकुल ह्याच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथे स्थित आहे. सर, आज कौटुंबिक परंपरेला बाधा आणणारी समलिंगी संबंध देखील ह्याच पाश्चात्य विचारसरणीची देण आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. तसंच भारतीय वेशभूषेला नाकारणं, विदेशीकरणाला आत्मसात करणं या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी एका वैचारिक उठावाची गरज आहे, जो येथील लोकांना येथील इतिहास, भूगोल व पौराणिक पण पुरोगामी अशा संस्कृतीशी जोडेल. सर, आचार्य चाणक्य असं म्हणतात की कुठलंही राष्ट्र तोवर पराजित होऊ शकत नाही जोवर ते स्वतःच्या संस्कृतीचं व तत्वांचं रक्षण करू शकेल. परंतु जात आणि धर्म यांच्या नावाखाली विभागलेलं हे राष्ट्र स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण करू शकेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सर, संस्कृती ही कधीही जुनी होत नसते, ती कधीही पडद्याआड जात नसते, कारण तीच ह्या भूतलावरील दीपस्तंभ आहे जिच्या प्रकाशात आमच्या सारख्या लोकांना
जगण्याच्या वाटा सापडतात आणि आज ह्याच संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी गरज आहे पौराणिकता शिकायची, पारंपरिक विचारांना जोडायची. शेवटी मी एवढंच बोलू इच्छितो की संस्कृती सांगते कथा, संस्कृती मांडते व्यथा, संस्कृती सांगते गाथा भल्या भल्या माणसांची, संस्कृती चितारते युद्ध, संस्कृती करते समृद्ध, संस्कृती समजावते बुद्ध ह्या भारतवासियांना. शिकवता शिकवता ज्ञानाचा असा पाडते पाऊस, हसवते रडवते पण घडवते माणूस. आज सहानुभूतीचे 1000 शब्द देण्यापेक्षा आपली संस्कृती जपण्यासाठी मदतीचा एकमेव हात द्या एवढा एकच आशावाद या मंचाच्या माध्यमातून व्यक्त करतो व इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, खूप छान.